राम भक्त हनुमान महाराज की जय। लघुआकार रम्य जानर श्रीवती नामे प्रसिद्ध पुन्हा तेथे स्थापिला देवणी सैन्य गणी श्रीवती नामे प्रसिद्ध पूर्ण येथे स्थापिला देवोनी सैन्य गणित धन दिधरे। तर राजा भरताला प्रभू रामचंद्रानं सांगितल्याच्या नंतर भरतानं प्रभू रामचंद्राचं म्हणणं ऐकलं आणि लहू आणि कुश या दोन्हीही मुलांना भरपूर असं असणारं सैन्य दिलं आणि आपापलं राज्य त्या ठिकाणी प्रस्थापन केलं। त्या राज्याचा असणारा कारभार, त्या राज्याचा असणारा सर्व त्या ठिकाणी कार्य त्यांच्या हातामध्ये दोघांनाही राज्य दिलं, त्या ठिकाणी सोपवलं। कारण जाता जाता प्रभू रामचंद्र हे असणारा आपला अवतार संपवणार आहे। तर मानव जन्मामध्ये मानव योनीमध्ये जन्माला आल्याच्या नंतर जातानी काय नियोजन करावं याच्यामधून आपल्याला शिकायला एवढंच आहे की जातानी काय प्रभू रामचंद्राच्या हातामध्ये की स्वतःचा अवतार स्वतः संपवणार आहे। आपल्यापाशी ती ताकद नाहीये। आपला अवतार कधी संपल एका क्षणाचाही त्या ठिकाणी आपल्याला माहिती नाही। आज मी गावात जाईल याची मला गॅरंटी नाही किंवा कोणी घरी जाईल त्याची कोणालाच गॅरंटी नाही, म्हणून आपल्याला नियोजन करता येत नाही। पण तरीही जाता वेळेस भगवंताने त्या ठिकाणी असणारा प्रत्येकाची व्यवस्था जो तिथं चाला या जगाला तर सांभाळलं, या जगाला सांभाळलं, पण कुटुंब करता म्हणून जे आपलं कर्तव्य आहे ते कर्तव्य प्रभू रामचंद्राने त्या ठिकाणी पार पाडू लागलेले आहेत। म्हणून आपल्या पुत्राला प्रत्येक ठिकाणी असणारा प्रत्येक पुत्राला राज्य दिलं, वेगळं दिलं। बाबा तू या राज्याचा त्या ठिकाणी कार्य कर, तू या ठिकाणी कार्य कर आणि आपापलं कार्य व्यवस्थित करा, चोख करा। समाज एवढा त्या ठिकाणी सांभाळला की मानव जन्माला आल्याच्या नंतर माणसानं माणसाशी कसं वागावं हे तर पूर्ण आयुष्यामध्ये प्रभू रामचंद्रानं सांगितलं, सीतेनं सांगितलं। बंधू प्रेम काय असतं, मातृभक्ती पितृभक्ती काय असते, आज्ञा कशी करायची हे भगवंतानं त्या ठिकाणी शिकवलं, सर्व असणारं शिकवलं। बंधूचं प्रेमही शिकवलं। लक्ष्मणानं आपली जीवन यात्रा त्या ठिकाणी संपवली। लक्ष्मण गेला, पाठीमागं प्रभू रामचंद्रही जाणार आहेत, पण जाता जाता मी असणारा मोठा आहे, माझं जे कर्तव्य ते कर्तव्य मी पूर्ण करून जाणार आहे। म्हणून प्रभू रामचंद्राने दोन्ही मुलांना आपापलं राज्य दिलं, त्या गादीवर स्थापन केलं। लोकांनाही त्या ठिकाणी काय सांगू लागलेले, पुढे काय निरोप त्या ठिकाणी कोणाला देऊ लागलेले नाथ बाबा पुढे सांगतील। आईसे दोघे श्रीराम गेले राज्य धरा रमोनी रात्र। आईसे दोघे परशुराम केले राज्य धरा सैनिक सेना परिवार प्रधान चतुर सगळे देवोनी। त्या ठिकाणी दोन्ही पुत्राला राज्य दिले, राज्य त्या ठिकाणी केलं। सर्व असणारे प्रधान चतुर होते, प्रधानाला बोलवलं, 3 रात्र त्या ठिकाणी राहिले आणि काय केलं प्रभू रामचंद्राने पुढे काय निरोप सांगू लागलेले। इकडे तो निघाला दूत मागे रमोनी त्रिरात्र पुढे प्रवेशाला शत्रुघ्न जयथला। रामाचा दूत आहे, दूत तिथून निघालेला आहे। कुठं निघाला? ज्या माधवपूरच्या ठिकाणी असणाऱ्या शत्रुघ्नाला स्थापन केलेलं आहे, जे राज्य शत्रुघ्न करतोय त्या शत्रुघ्नाला निरोप सांगण्यासाठी चाललेला आहे। काय निरोप सांगणार आहे दूत त्या ठिकाणी? ऐका पुढे। मधुपुरी प्रवेशला शत्रुघ्नायासी भेटला वृत्तांत वखाचा नविला श्रीरामाचा। माधवपुरीच्या ठिकाणी दूत गेलेला आहे, राजाची भेट घेतलेली आहे, शत्रुघ्नाला भेटलेला आहे आणि त्या शत्रुघ्नाला त्या ठिकाणी असणारा वृत्तांत सांगू लागलेला आहे। ए शत्रुघ्ना, अरे प्रभू रामचंद्राने असणारा विचार प्रभू रामचंद्राचा सांगण्यासाठी तुला आलोय। तो राम आपला असणारा अवतार संपवणार आहे। राम आता आपल्याला सोडून जाणार आहे। रामाने आतापर्यंत असणाऱ्या लव आणि कुशालाही राज्य दिलेलं आहे, ज्याची त्याची असणाऱ्या जिथल्या तिथे सोय केलेली आहे। तुलाही या राज्याच्या ठिकाणी स्थापन केलेलं आहे आणि राम चाललेला आहे। हे
असणारा निरोप सांगण्यासाठी मी तुला आलोय. शत्रुघ्नाला सांगितलं. काय बोलतो शत्रुघ्न? कोणी शत्रुघ्नते समयी परम दुःखित झाला. म्हणे विधात्या तुवा काय चरित्र हे त्या भावानं आयुष्य त्या ठिकाणी असणार आयुष्यावर आपल्याला काटाही टोचू दिला नाही. कुणाला कुठल्या गोष्टीचं कमी पडू दिलं नाही. ज्यानं असणार तारलं, या विश्वाला तारलं, या जगाला तारलं, या विधेला तारलं. माझ्या आईनं ज्या भावाला 14 वर्षासाठी वनवासाला लावलं, त्या भावानं माझ्या आईला एक शब्द वाकडा काढला. माझ्या आल्या वनवासावरून आल्याबरोबर ज्या बंधूनं माझ्या मातेचं अगोदर दर्शन घेतलं, तो राम आहे. आणि आज तो राम त्या ठिकाणी असणारा चाललेला आहे. तो राम जाणार आहे. तो राम आपला अवतार संपवणार आहे. अहो दुःख तर त्या बंधूला होणारच आहे ना. त्या ठिकाणी काय शत्रुत्व होता? मित्र तो शत्रुत्व थोडंच होता. त्या ठिकाणी असणार भाऊभाऊकीमध्ये भांडणं थोडीच होती. चालला बरं झालं गेला, ती डोक्याचा ताप गेला नव्हता ना हा प्रश्न. दुःख अतिशय अंतःकरणाला झाला. जसं पाण्याच्या बाहेर मासा काढावा आणि त्या माशानं तळमळावा, असं अंतःकरण शत्रुघ्नाचं मधून तळमळू लागलेले. अंतःकरणाच्या ठिकाणी दुःख झालेले. हे विधाता, हे भगवंता, विचार मनाच्या ठिकाणी. अरे काय केलं देवा तू हे आता? अरे काय विचार आहेत रामा तुझे? काय कशासाठी रामा तू चाललास? असा विचार मनाच्या ठिकाणी शत्रुघ्नाच्या आलेला. काय बोलतो शत्रुघ्न? असणारी उतरती काळा लागलेली आहे. हे कुळ संपणार आहे. आणि या कुळ संपण्याचे संकेत आहेत ते रामाचे. राम चाललाय म्हणजे आता या सूर्यवंशाचे कुळ संपणार आहे. उतरती काळा या कुळाला आलेली आहे. ज्या कुळामध्ये आपण जन्म घेतला, ज्या कुळाला असणार 33 कोटी देवानी त्या ठिकाणी नवाजलं 3 सालांनी सप्तपाताळामध्ये. ज्या सूर्यवंशाच्या कुळाचं नाव त्या भगवंतानं त्या ठिकाणी असणार राखलं, तोच जर राम चालला असेल तर त्या कुळाचं काय राहणार आहे? ते कुळ राहून काय करणार आहे? आणि त्या कुळामध्ये आपण राहून तरी आपला काय उपयोग आहे? असा विचार शत्रुघ्न त्या ठिकाणी करू लागलेला आहे. काय बोलतो पुढे? शेवट त्या ठिकाणी व्हायचा होता. हा शेवट व्हायचा होता. सूर्यवंशाचं कुळ संपणार होतं. सूर्यवंशाचा कुळाचा लावलेली वेल आणि त्या वेलाचं मुख्य असणार पोषण, मुख्य मूळ हे कोण होतं? प्रभू रामचंद्र होते. अरे त्याच मुळाच्या जोरावर ते वाढलेलं झाड, त्याच जर मुळाला बिरुड लागलं तर पुढं झाड टिकणार आहे का? मुळ जर झाडाचं नाहीसं झालं तर झाड टिकणार आहे का? त्याला पालवी येणार आहे का? ते आजचं उद्या वाळणार आहे. आणि तीच अवस्था झाली आहे. सूर्यवंशाचं कुळ या ठिकाणी संपणार आहे. अरे ज्या कुळाचं एवढा नावाने रूपाला ज्या रामानं आणलं, तो रामच जाणार असेल तर ते कुळ आता राहणार नाही. कुळ संपणार आहे. विचार करतो शत्रुघ्न. काय बोलतो पुढं? लिहिलेली 7 प्रभू रामचंद्राने जेवढी लिहिली तेवढी लिहिली, पूर्णपणे निभवलेली आहे. जे आपल्या प्रारब्धामध्ये असतात त्या प्रारब्धामधल्या गोष्टी आपल्याला भोगाव्याच लागतात. ते सुख असेल किंवा दुःख असेल. दुःख असलं तरी भोगावं लागतं आणि सुख असलं तरी भोगावं लागतं. त्याला सोडून चालणार नाही. ते प्रारब्धामध्ये आहे ना, तेच भोगल्याशिवाय वाटत नाही. एक राजा होता आणि एक राजा होता. त्या राजाचं असणार एवढं कवित्वावर त्या ठिकाणी असणारा भर होता. एवढ्या कवित्वाचा असणारा अभ्यास होता. तो संन्यासी होता अंतःकरणाच्या ठिकाणी. पण संन्यासापर कविता तो राजा त्या ठिकाणी राजमहालामध्ये बसायचा. त्या असणार काव्य करायचा संन्याशावर आणि ती कवितेचा कागद लिहिला चोळा मोळा गोळा करून टाकायचा आणि खिडकीवाट फेकायचा. एक संन्यासी सहजपणे त्या ठिकाणी आला
आणि त्या संन्याशानं कागद घेतला आणि पाहिलं तर ही कविता, अरे एवढं महान काव्य कोण लिहिणार आहे? विचार केला संन्याशानं आणि विचारलं त्या दाराकडे, अरे हे काव्य कोणी लिहिलंय? त्या सद्ग्रस्ताला मी भेटणार आहे, त्याच्या चरणावर मी नतमस्तक होणार आहे. कोण बोलतो? तो संन्यासी बोलतो. कोण आहे तो? त्यांनी सांगितलं आमचा राजा आहे. अरे चल मला पटकन त्या राजाकडे असणार नेऊन घाल. तो राजाच्या समोर गेला आणि राजाकडे बघितलं. सोन्याच्या सिंहासनावर बसलेला राजा, सावळी असणारी, मलमली असणारी त्या ठिकाणी कपडे, महान असे असणारा श्रंगार, दास आणि दास्या सेवेला एवढा ऐश्वर्य. त्या साधून बघितलं आणि साधूचा माथा ठणकावला. अरे संन्यासी कुणाला म्हणायचं हे माहितीये का तुला राजा? संन्याशापर कवित्व करतो आणि इथं शहरामध्ये जीवन जगतो. चेष्टा लावली का संन्याशात्वाची? तो राजा म्हणला, महाराज मी संन्यासीच आहे. मला जरी हे तुम्हाला राज्य दिसत असलं ना, तरी मी अंतःकरणाच्या मधून कोण आहे? संन्यासी आहे. मला या असणाऱ्या जगाचा लोभ नाही, या राज्याचा लोभ नाही, या दासदास्याचा लोभ नाही, या सुवर्णाच्या सिंहासनाचा लोभ नाही, किंवा या अलंकाराचा लोभ मला नाही. अरे म्हणला तो खोटं बोलतोस. नाही म्हणले महाराज, तुम्ही म्हणता कसं? संन्याशाने विचार केला, याची परीक्षा घ्यायची. सांगितलं तू संन्यासी आहेस ना, या राज्याचा त्याग कर आणि चल माझ्या बरोबर. एका क्षणामध्ये त्या राजानं प्रधानाला बोलवलं, राज्य त्याच्या स्वाधीन केलं आणि संन्याशाबरोबर तो राजा निघालेला आहे. संन्यासी पुढे आणि तो असणारा राजा पाठीमागे, दोघं निघाले, गुरु आणि शिष्य. पुढच्या गावामध्ये गेले. गेल्याच्या नंतर संन्याशाने विचार केला, जेवणासाठी लागल काही. सांगितलं तू काय कर बाळा, या असणाऱ्या त्या ठिकाणी गावात जा आणि जेवण आपल्या दोघांच्या पोटापुरतं माग. त्या राजाने सांगितलं काय हरकत नाही गुरु महाराज, मी निघालो. पण संन्याशाने विचार केला, नवीन आहे हा. काय म्हणले, तू या झाडाखाली बस, मी त्या ठिकाणी असणारा जातो आणि काय करतो, आपल्या दोघांच्या पोटापुरतं मागून आणतो. म्हणून तो संन्यासी गावामध्ये गेला. अन्न आणण्यासाठी संन्यासी गावामध्ये गेला. इकडे मागे राजा त्या असणाऱ्या संन्यासी झालेला राजा त्या झाडाखाली बसलाय. एवढ्यामध्ये एक असणारे मोठे असणारे मिरवणूक आली. त्याचाच असणारा शिष्य त्या ठिकाणी राज्य होता. त्या सोन्याचा हत्तीवर सोन्याची अंबारी आणि अंबारीवर बसलेला तो शिष्य. त्या शिष्याचं लक्ष कुणाकडे गेलं? त्या राजाकडे गेलं. त्यांना ती असणारी सवारी थांबवली, मिरवणूक थांबवली. गेला आणि साष्टांग दंडवत घातला. म्हणले महाराज, राजे, गुरुवर्य, तुम्ही या ठिकाणी कसे? म्हणजे मी संन्यास घेतला, राज्य दान केलं माझ्या प्रधानाला. नाही म्हणले महाराज, मी तुमचा शिष्य, मी माझं राज्य तुमच्या चरणावर दान करतो. तुम्ही संन्यासी नाही, तुम्ही राजे. म्हणून त्याला उचललं आणि त्या अंबारीवर बसवलं. हे राज्य केलं, ते राज्य दिलं. संन्यासी पाठी मागून आले, दोघांपुरतं जेवण आणलं. पाहतात तर राजा काय? संन्यासाने विचार केला, मला माहिती होतं हा तोंडापुरता बोलतोय. बघितलं पुढे मिरवणूक चालू आहे. संन्यासी पळत गेला. पाहतो तर त्या असणाऱ्या हत्तीवर सोन्याची अंबारी आणि त्या अंबारीवर बसलेला तो राजा. अरे उतर खाली, माहिती होतं मला. म्हणला नाही महाराज, माझा शिष्य चाललेला होता तेव्हा तो राजा, त्यानं बळच पाया पडला आणि ते राज्य मला दान केलं. माझ्या प्रारब्धामध्ये आहे, मला भोगल्याशिवाय भागणार. शत्रुघ्नाने विचार केला, अविद्येची असणारी लोक ज्यांच्या प्रारब्धामध्ये रामाची साथ होती, तेवढ्या दिवस रामाने काढले, तेवढे दिवस त्या ठिकाणी भोगले. आता तो असणारा भोग संपलेला आहे, जाण्याची वेळ आलेली आहे. त्याची संगती जेवढ्या दिवस होती तेवढे दिवस राम राहिलेला आहे. आता राम जाणार आहे आणि उतरती काळा या असणाऱ्या अविद्या नगरीला येणार आहे. विचार कुणी केला? त्या भरतात त्या असणाऱ्या शत्रुघ्नाने केला आणि विचार केला, मी माझ्या रामाला भेटण्यासाठी निघणार आहे, जाणार आहे असा विचार केला. आणि काय बोलतो त्या ठिकाणी, लक्ष्मण जानकी वियोग राम श्रवला दुःख मोर स्वर्ग जाणे प्रसंग ओढवले. राम स्वर्गाला चाललाय, रामाला दुःख झालाय. शत्रुघ्नाने विचार केला, माझ्या रामाला दुःख झालाय. कुणाचं दुःख झालाय? लक्ष्मणाचा वेळ सहन झाला नाही, सीतेचा वेळ सहन झालेला नाही. ती दोघं पुढे गेलेली आहे आणि हा राम पाठीमागून गेल्याशिवाय राहणार नाही, कोणाचंही ऐकणार नाही. त्याचं जेवढं कार्य केलं तेवढं कार्य त्यानं पूर्ण केलेलं आहे. तो राम जाणार आहे, म्हणून मी त्या रामाला वाट लावायला जाणार आहे असा विचार शत्रुघ्नाने केला. काय करतो पुढं, की भक्ती बंधुची देखिली म्हणून श्रीरामे अयोध्या की अयोध्येचे जन अभिशापी जानकी ते निदाने. काय झाला असावा मनाच्या ठिकाणी विचार शत्रुघ्न करू लागलेलो आहे. त्या असणाऱ्या जानकीने तर शाप दिला
सीतेवर आलेले प्रसंग. एक वेळेस अग्नी काष्ट घेऊन त्या ठिकाणी आली आणि ते मध्ये माझा असणारा बंधू नवनाथ महाराज डोळ पडे आणि सूचक महादेव महाराज गुळवे सर. अयोध्येच्या ठिकाणी आले. माझा बंधू राम आणि असणारी सीता अयोध्येच्या ठिकाणी राज्य करू लागला. पण या अयोध्येच्या लोकांना ते खपलं नाही. अयोध्येच्या लोकांनी पुन्हा सीतेवर त्या ठिकाणी असणारा आरोप केला, संशय घेतला, संकल्प विकल्प त्यांना आला. त्याचा तर राग सीतेला आला नसेल ना, म्हणून तर सीतेने या लोकांना शाप दिला नसेल अयोध्या जनाला, म्हणून तर राम स्वर्गाला चालला नसेल ना, हा विचार भरताना केला. आणि भरताचा असणारा पुढचा विचार घोडवे महाराज आता त्यांच्या शब्दामध्ये सांगतो. पुंडलिका